टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। देशात सर्वाधिक योजना मोदींनी आणल्या, मात्र तुम्ही फक्त स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणून मिरवून घ्यायचं। गिरीश महाजनांचं पवारांवर टीकास्त्र। मोदींनी केलेल्या कामामुळे मतदार समाधानी, चंद्रकांत खैरे भोंदू माणूस, त्यांना महत्त्व देऊ नका, संदीपान भुमरेंची घणाघाती टीका। नाशिकबाबत शिंदे निर्णय घेतील, उमेदवार निवडून आणणं हीच आमची जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। महायुतीत पालघरच्या जागेवर भाजपचा दावा, पालघरच्या जागेवर भाजप उमेदवार जाहीर करेल, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। संजय शिरसाटांकडून चंद्रकांत खैरेंचा जनाब असा उल्लेख, तर खैरे पूर्वी कट्टर शिवसैनिक होते, आता मवाळवादी झाले, अब्दुल सत्तारांचा टोला। राजकारणातील बोलण्याचा स्तर खालावतोय, व्यक्तिगत टीका करणं उचित नाही, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। देव पावला नाही म्हणून आपण देव सोडत नाही, दैवत सोडणं म्हणजे दैवताला मानलंच नव्हतं, अंबादास दानवेंचं अजित पवारांवर टीकास्त्र। एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले रामदास कदम, सूर्यकांत दळवी एकत्र, सुनील तटकरेंच्या प्रचारात हातात हात घालून प्रचार करताना दिसल्यानं चर्चांना उधाण। रोज बोलणाऱ्यांना काय उत्तर देणार? अशा लोकांची जागा कुठे असते हे आधीच सांगितलंय, ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं जोरदार उत्तर। महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, फडणवीसांचं वक्तव्य। मी एकेकाळी शरद पवारांना दैवत मानत होतो, आता मी एक वेगळा रस्ता स्वीकारला आहे, अजित पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवारांकडून हुतात्म्यांना अभिवादन, मी ना आधी ना आता कुणालाच धमकी दिली नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवली तत्परता, डंपरमधून ऑइल खाली सांडत असल्यानं अपघात टाळण्याकरता शिंदेंनी ऑइलवर टाकली माती। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची निवडणुकीतून माघार, ना कुणाचा फायदा ना कुणाचं नुकसान हाच माझा उद्देश, पांडेंचं स्पष्टीकरण। वाशिम जिल्ह्यात पुढील 3 दिवसांनंतर उन्हाचा तडाखा आणखी वाढणार, सलग 10 दिवस तापमान 41 अंशांच्या वर राहणार, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। यवतमाळच्या पुसदमधील पारडी परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं केळी पिकाचं प्रचंड नुकसान, जवळपास 500 हेक्टरवरील पीक पावसानं खराब, अनेक भागात झाडं उन्मळून पडल्यानं वाहतूक देखील ठप्प। माओवादी संघटनेला मोठा हादरा, छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत जहाल माओवादी जोगन्नाथ ठार।